काही मुलं पुन्हा एकदा नव्या जोमाने रिपीट करायला येत आहे आणि काही मुलं अजूनही माझे यशस्वी झालेले नाहीत। परंतु या सगळ्यांसाठी मी एक छोटीशी गोष्ट सांगेन। आयुष्यामध्ये आपण बऱ्याचदा फार अपेक्षा ठेवत असतो। म्हणजे तुम्ही नीट जर बघितलं तर ज्याचा निकाल खूप चांगला आलाय, समजा एखाद्याला MBBS मिळतंय, तर तो काय विचार करतो, यार मुंबई पुण्याचं कॉलेज भेटलं ना लय भारी होऊन जाईल। ज्याला पुण्याचं कॉलेज भेटतंय तो म्हणतो, यार मुंबई जर भेटलं असतं ना तर लयच भारी झालं असतं। ज्याला मुंबई भेटलंय त्याला वाटतं, यार एम्स थोड्यावरून गेलेले ते जर भेटलं असतं ना तर खूप छान झालं असतं। अर्थात आपण माणूस म्हणून महत्वाकांक्षी असणं यात काही वावगं नाही, परंतु तरी सुद्धा प्रत्येक वेळी यश आणि अपयश हे एका तराजूत मोजता येत नाही। आज घडलेली गोष्ट ही कदाचित आपल्यासाठी अशीच चांगली आहे असं आपल्याला मान्य करावं लागतं। एक म्हातारा असतो एका गावामध्ये आणि त्याच्याकडे फार सुंदर घोडा असतो। खरं तर म्हातारा अत्यंत प्रचंड गरीब असा व्यक्ती असतो, पण तरी सुद्धा त्या म्हाताऱ्याचा हेवा तो ज्या राज्यात राहत होता त्याच्या राजाला वाटायचा। आता राजाकडे सगळं काही होतं, राज्य होतं, कितीतरी घोडे होते, परंतु या म्हाताऱ्याचा घोडा त्या पूर्ण राज्यात सगळ्यात चांगला होता अशी त्याची ख्याती होती। आणि म्हणून राजाला नेहमी हेवा वाटायचा की यार हा घोडा माझ्याकडे का नाही। मग एक दिवस तो राजा काय करतो, आपल्या प्रधानाला सांगतो की तू जा आणि तो घोडा आहे ना आपल्याकडे घेऊन ये, त्याला हवी ती किंमत दे। प्रधान त्या म्हाताऱ्याकडे जातो आणि त्याला म्हणतो, तुला काय पाहिजे ते सांग, पण हा घोडा मात्र आम्हाला दिला पाहिजेस। आणि म्हातारा अत्यंत नम्रपणे त्यांना सांगतो की मला माफ करा, पण मी हा घोडा काही तुम्हाला देऊ शकणार नाही। प्रधान नंतर साम दाम दंड भेद सगळं वापरून बघतो, तरी सुद्धा म्हातारा म्हणतो की माफ करा, पण मी घोडा काही देऊ शकत नाही। ही सगळी घटना जेव्हा त्याच्या गावातल्यांना कळते तेव्हा अख्खा गाव जमा होतो। अर्थात आपल्याला इतरांकडे काय घडतंय याच्यामध्ये फार इंटरेस्ट असतो। किसके घर में क्या हो रहा है और किसके जिंदगी में क्या चल रहा है याचा आपल्याला प्रचंड इंटरेस्ट असतो। व्हॉट्सअप वरती, फेसबुक वरती, इंस्टा वरती स्टोरी टाकणारे, स्टोरी बघणारे दोन्ही याच कॅटेगरीतले आहेत की इसके जिंदगी में क्या चल रहा है। आपल्याला कोणाच्या आयुष्यात काय चाललंय हे आपल्याला त्याचं स्टेटस बघितलं की कळतंय, हे कुठे गेलाय, जम्मूला गेलाय, मग हे विचार करता आपण तर अजून इथंच आहे। तसं त्या सगळ्या गावातल्यांना कळलं की अरे यार ह्या म्हाताऱ्याकडे राजा आला, एवढी संपत्ती द्यायला तयार, आणि या मूर्ख आहे हा, यांनी तो घोडा दिला नाही साधा। आणि काय त्या घोड्यामध्ये, बरं चांगलं आयुष्य जगला असता तो घोडा दिला असता तर, प्रचंड संपत्ती भेटली असती। गाव जमा झाला आणि त्या म्हाताऱ्याला सांगू लागला की तू काय वेडा आहेस रे, फुटक्या नशिबाचा आहेस म्हणे तो घोडा जर दिला असता तर किती चांगलं आयुष्य जगला असता। मग म्हातारा त्यांना एकदम नम्रपणे सांगतो की काय सांगू, कुणास ठाऊक, कदाचित हेच माझं चांगलं नशीब असेल। मग तो गाव चालला जातो आणि एक दिवस तो घोडा चोरी जातो। तो घोडा काही त्या पागेमध्ये नसतो। आता तो गेल्यावर तर जास्त लोकांना उकळ्या फुटल्या, बरोबर ना। समजा तुम्हाला एखादा कोणी जर म्हटला की तुझ्याकडून हे होणार नाही आणि जर ते खरंच झालं नाही ना तर त्या माणसं एवढा आनंदी कोण नसतो त्या दिवशी, कारण तू 10 लोकांना सांग मैं बोल रहा था इसको ये नहीं होने वाला, मैं बोल रहा था ये नहीं होने वाला। अख्खा गाव जमा झाला, कारण सगळंच गाव सांगत होतं घोडा देऊन टाक। अख्खा गाव जमा झाला, परत सांगू लागला, बघ आम्ही तुला सांगत होतो ना, किती श्रीमंत राहिला असतात, आता काय भेटलं तुला, आता तर तुला म्हणजे फुटकी कवडी सुद्धा नाहीये आणि तो घोडा तर गेलाय निघून, किती फुटक्या नशिबाचा आहेस रे तू। परत त्याने सांगितलं काय सांगावा, कदाचित माझं हेच चांगलं नशीब असेल। आणि काही दिवसांनी तो घोडा परत आला, पण परत येताना तो 10-12 जंगली घोडे घेऊन आला, कारण तो घोडा ट्रेन होता। आता मात्र परत गावाला आश्चर्य वाटलं, अख्खा गाव परत जमा झाला। काय चांगलं नशीब आहे राव तुझं, जग बघा कसं बदलत असतं। तुमचं अपयश असेल तर जग तुम्हाला टोमणे मारायला येणार आहे, तुम्ही यशस्वी झालात तर कौतुक करायला येणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, जग चांगलं किंवा वाईट नसतं। तुम्ही तुमच्या यशाची पायरी चढत राहा, जग टाळ्या वाजवत राहील। तुम्ही जर अपयशाची पायरी बघितली तर ते जग तुम्हाला टोमणे मारत राहील। अख्खा गाव जमा झालं, म्हणलं काय नशीब काढलं राव, आता तर तुझ्याकडे 10-12 घोडे आले, तू यांना जर ट्रेन केलं तू किती पैसा कमवशील, लयच भारी नशीब आहे तुझं। परत म्हातारा नम्रपणे म्हटला, काय सांगावं, हे चांगलं नशीब आहे की वाईट नशीब आहे।
आणि त्या म्हाताऱ्याला एकच मुलगा असतो. मग आता मुलगा म्हणतो की तुमच्याकडून तर काही होणार नाही, मी या सगळ्या घोड्यांना ट्रेन करतो आणि यांना आपण विकू. म्हातारा म्हणतो ओके करूया. तो पोरगा ट्रेनिंग द्यायला लागतो आणि एक दिवस घोड्यावरून ट्रेनिंग देता देता ते पोरग पडतं आणि त्याचा पाय मोडतो. परत गाव जमा होतो. काय नशीब वाईट आहे यार तुझं. हे घोडे जर विकले गेले असते तर किती पैसे भेटले असते तुला. तुला ट्रेनिंग देता येत नाही, जे पोरग देणार होतं त्याचा पाय मोडलाय, म्हणजे आता हे घोडे तुझ्या काही कामाचे नाहीये. काय वाईट नशीब आहे. परत म्हातारा नम्रपणे म्हटला काय सांगावं, कदाचित हेच चांगलं असेल. आणि एक दिवशी त्या गावामध्ये राजाचे सरदार आले आणि त्या गावातल्या सगळ्या तरुणांना बांधून घेऊन गेले. आणि त्याचं कारण असं होतं, त्या राज्याचं बाजूच्या राजासोबत भांडण झालं, युद्ध पेटलं आणि त्या युद्धामध्ये याचे जवळपास सैनिक मारल्या चालले होते. म्हणून मरायला दुसरे सैनिक पाहिजे म्हणून अख्ख्या गावातले तरुण घेऊन गेले. परत अख्खा गाव रडायला लागला. म्हाताऱ्याकडे आला, काय नशीब आहे यार तुझं. अख्ख्या गावातले पोरं मरायला गेलेले, एकटं तुझं पोरग घरी आहे. परत म्हाताऱ्याने रिप्लाय दिला काय सांगावं, कदाचित हेच चांगलं असावं. आयुष्यामध्ये असंच असतं बेटा. आपल्याला काही गोष्टी भेटणार आहेत आणि काही गोष्टी भेटणार नाही आहेत. जेव्हा केव्हा आपण एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो त्यावेळेला यश आणि अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या सहन करण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे. आणि आज जरी माझ्या आयुष्यात एखादी गोष्ट वाईट घडत असेल तरी उद्या ती खूप चांगली घडणार आहे. आणि आज जरी माझ्या आयुष्यात खूप चांगलं घडत असेल तरी उद्याच्या येणाऱ्या संकटासाठी मी सावध राहिलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आयुष्यात प्रत्येक विद्यार्थ्यासाठी. कारण कुठलीही गोष्ट या जगामध्ये परमनंट नाही आहे.